हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला खूपच वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे लाल भोपळ्याचा फूल। बघू शकता तुम्ही, हा आहे पुरुष फूल म्हणजे मेल फ्लावर। आता मी तुम्हाला या फुलांची भजी बनवून दाखवणार आहे। हो मित्रांनो, जबरदस्त खायला असते, खूपच टेस्टी असते। तुम्ही पण ही भजी नक्की बनवून बघा। फुलांचे दांड कापून फेकायचे आणि आतमधून जे स्टेमन पार्ट असते ते पण आपल्याला फेकून द्यायचे। बघा, हा फेकून द्यायचे आणि त्यानंतर फूल आपलं तयार आहे। आता खूप सावकाश अगदी छानपैकी धुवून घ्यायचे आणि फूल आपण तोडून घेऊया, म्हणजे जेवढे साईजचे आपल्याला भजी तयार करायची आहेत तेवढे साईजने आपण तोडून घेऊ आणि त्यानंतर खूप छान धुवून घेऊ। धुवून पाणी काढायला एक टोकरीमध्ये ठेवू आणि तोपर्यंत आपण बेसनचे बॅटर बनवून घेऊया। 1 कप बेसन घेतले मी आणि छान चाळून घेते, म्हणजे खूप जास्त गुठळ्या असते म्हणून छान एकदा चाळून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे घालू थोडेसे लसणाचा कूट। इथे बघा थोडंच घेतले, जास्त नाही। चवीपुरते मीठ अर्धा चमचा, अर्धा चमचा ओवा म्हणजे अजवाईन असा घासून टाकायचे, म्हणजे खूप छान खुशबू येते, सुगंध येते। जिरे घातले मी 1/4 टीस्पून, 1/4 टीस्पून हळद पावडर आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातले आणि त्यानंतर थोडं पाणी घालून चांगले मिक्स करून बॅटर बनवून तयार करायचे। पाणी एकदा जास्त नाही घालायचे, म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायचे, म्हणून थोडं पाणी घालू आणि खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, असं आपण बॅटर बनवून तयार करू। आणि शेवटीला मी 2 चुटकी म्हणजे 2 चिमूटभर सोडा, खायचा सोडा टाकते आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवू। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, असा मी कन्सिस्टन्सी करून बनवून घेतले आणि इथे आहे आपलं फूल। तुम्ही बघू शकता, पाणी काढायला एक टोकरीमध्ये ठेवले, छान पाणी निघून गेलेलं आहे, पाणी अजिबात नाही आहे आता फुलामध्ये। अशाच झाला पाहिजे, पाणी राहायला नाही पाहिजे। आणि इथे बघा मी तेल ठेवलंय गरम करायला, थोडंसं चेक करायला एक बूंद टाकला होता। मीडियम गरम तेल पाहिजे आपल्याला। तेल जेव्हा मीडियम गरम झालेलं आहे तेव्हा मी हीट मीडियम केले। आता असं फूल घ्यायचे, तुम्ही सिंगल पण कोट करू शकता, नाहीतर डबल पण कोट करू शकता, डबल करून फोल्ड करून पण करू शकता आणि असा बॅटरमध्ये कोट करून तेलामध्ये घालायचे आहे। मीडियम हीटवर आपण फ्राय करू, अगदी छान लाल लाल कलर करून। मी थोडंच तेल घातलेलं आहे म्हणून जास्त तर होत नाही एकदाच, मग 2-2 करून मी फ्राय करू एक बॅचमध्ये। मीडियम हीटवर अगदी छान लाल लाल करून फ्राय करू। थोडा टाइम वेट करायचा, त्यानंतर जेव्हा खालच्या साईड थोडंसं फ्राय झाले तेव्हा मी पलटून घेते। असा पलटून दोन्ही साईडला खूप छान कलर करून फ्राय करायचे। हीट जास्त नाही करायचे, नाहीतर वरून लवकरच कलर येईल, आतमध्ये कच्चा राहील। आता बघा अजून थोडंसं करते मी डार्क। आता अगदी परफेक्ट आहे, आता मी काढून घेते। बघा मित्रांनो, खूप छान फुगलेला आहे आणि खूप छान फ्राय पण झालेला आहे। आता दुसऱ्या झाऱ्यामध्ये मी थोडा टाइम असंच ठेवते, तेल छान गळून जाईल आणि त्यानंतर मी सर्व करेन। आता अशीच पद्धतीने बाकी सगळे भज्या आपण फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर इथे बघा आपली भज्या अगदी छान दिसते, कुरकुरीत आणि खूप टेस्टी, खूपच टेस्टी असते मित्रांनो। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। थँक यू।